नमस्कार मित्रांनो, मी रविराज घाटे. प्रवीण अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या लेक्चरला आपण NCERTचा जो 11th बुक आहे फिजिकल जॉग्राफीचा, त्याच्यातला जो 9th चॅप्टर आहे, इट टॉक्स अबाउट द क्लायमेटॉलॉजी, याच्याबद्दल आपण बोलत आहोत. सो बेसिकली याच्यामध्ये आपण विल बी टॉकिंग अबाउट द प्रोसेस ऑफ हिटिंग, कूलिंग ऑफ द ॲटमॉस्फिअर अँड त्या ॲटमॉस्फिअरचं जे हिटिंग आणि कूलिंग होते त्याचे रिझल्टंट आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ द प्रेशर बेल्ट्स अँड प्रिव्हेलिंग विंड्स ऑन द अर्थ सरफेस. या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो टू बी स्टार्ट्स विथ, सो व्हॉट इज अ सोलर रेडिएशन? फर्स्ट ऑफ ऑल मला दोन गोष्टी क्लिअर करू द्या. फर्स्ट इज द डिफरन्स इन बिटवीन द क्लायमेट अँड द वेदर. सो जेव्हा आपल्याला विचारतील, whenever the question will be in the question paper, what is the difference in between the climate and the weather? So remember, climate आणि वेदरमध्ये डिफरन्स आहे टाइम स्पॅनचा. टाइम स्पॅन इन द सेन्स ऑफ वेदर, इन टर्म्स ऑफ वेदर वी विल बी टॉकिंग अबाउट दी डेली चेंजेस इन टेम्परेचर असेल, ह्युमिडिटी असेल, रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल, राईट, प्रेसिपिटेशन असेल. सो या ज्या गोष्टी जेव्हा आपण डेली बेसिसवर बोलू, इट विल बी फॉर दी वेदर. आणि क्लायमेट कसं असतं आहे, क्लायमेट डेकेड्समध्ये चेंज होतं आहे किंवा सेंचुरीजमध्ये चेंज होतं आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज जेव्हा आपण क्लायमेट चेंजबद्दल बोलतो, सो क्लायमेट चेंज टॉक्स अबाउट दी चेंज इन द थिंग्स, स्पेसिफिकली चेंज इन टेम्परेचर थ्रूआउट द सेंचुरी. 1850 नंतर जे आपलं इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झाले, सेकंड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन टू बी स्पेसिफिक, त्याच्यापासून आत्तापर्यंत 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे असं सायंटिफिक एव्हिडन्सेसने प्रूव्ह केलेलं आहे. सो इथे आपण क्लायमेट चेंजबद्दल बोलत आहोत, वेदर चेंजबद्दल नाही. ओके, सो लक्षात ठेवा की क्लायमेट चेंज इट इज अबाउट दी सेंचुरीज. क्लायमेट सेंचुरीजमध्ये चेंज होतं आणि वेदर जे आहे ते डे टू डे बेसिसमध्ये चेंज होतं. अगेन वेदरचं जे एक्झाम्पल द्यायचं झालं, टेक एन एक्झाम्पल ऑफ द क्रिकेट मॅच. क्रिकेट मॅचच्या सुरुवातीला काय होतं आहे, दे विल बी टॉकिंग अबाउट दी वेदर फोरकास्ट, दे विल नॉट बी टॉकिंग अबाउट दी क्लायमेट फोरकास्ट. सो weather is related to the day to day basis and climate is related to the centuries or the decades. Okay, the next point is solar radiation. Solar radiation मध्ये महत्त्वाचा पॉइंट आहे insolation. So what do we mean by the insolation? Remember, insolation मध्ये कन्फ्यूज होण्याचे दोन चान्सेस येतात. सी, अर्थला जो सोर्स ऑफ एनर्जी आहे तो एकच आहे आणि इट इज सन. सनपासून जी रेज येतात, दॅट इज रेडिएशन एनर्जी जी येते ती अर्थला भेटते. आता अर्थला जे सन रेज येतात ते अर्थपर्यंत पोहोचतात, पण ते पोहोचण्याच्या प्रोसेसमध्ये ते जे रेज आहेत ते फिल्टर आउट होऊन जातात. ते फिल्टरायझेशनची जी प्रोसेस आहे ते कुठे कुठे होते, द स्पेसिफिकली आपलं जे ॲटमॉस्फिअर आहे आणि त्याच्यामध्ये ओझोन लेअर जो आहे, डस्ट पार्टिकल्स आहेत, पोलन ग्रेन्स आहेत, CO2 आहेत आणि n नंबर ऑफ जे गॅसेस आहेत, दोज प्ले इम्पॉर्टंट रोल इन टू दिस प्रोसेस. सो रिमेंबर, जेव्हा आपण इन्सोलेशन ह्या टर्मबद्दल बोलत आहोत, whenever you will see insolation term in an exam, it is concern about the surface, earth surface. म्हणजेच सोलर रेडिएशन जे अर्थ सरफेसला टच होतात त्यांना इन्सोलेशन म्हणतात. सोलर रेडिएशन जे ॲटमॉस्फिअरला टच होतात त्यांना इन्सोलेशन म्हणत नाही. ओके, सो फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण नेक्स्टमध्ये आपण हीट बजेटमध्ये बघूच, सपोज 100 युनिट येत आहेत सोलर रेडिएशन्सने, पण ते 100 युनिट पूर्णच्या पूर्ण अर्थ सरफेसला टच होत नाही, राईट. 65 युनिट्स परत जातात ड्यू टू दी रिफ्लेक्शन ऑफ द क्लाउड्स असेल, रिफ्लेक्शन ऑफ द आईस असेल. सो या गोष्टीमध्ये ते रिफ्लेक्ट होऊन जातात. पण जे उरलेले जे 35 युनिट आहेत तेच फक्त अर्थपर्यंत पोहोचतात. सो 35 युनिट जे अर्थपर्यंत पोहोचतात, ते अर्थ सरफेसपर्यंत पोहोचतात, ते त्यांनाच फक्त इन्सोलेशन म्हणतात. रिमेंबर, इट इज द एनर्जी रिसिव्ड बाय द अर्थ सरफेस. Energy received by the earth surface in terms of solar radiation, it is known as the insolation. And remember one thing, this insolation is a short wave radiation. सोलर कडून, सन कडून जे रेडिएशन्स येतात आपल्याला ते शॉर्ट वेव्ह रेडिएशन्स असतात आणि अर्थ जे रेडिएशन्स रिफ्लेक्ट करते ते असतात लॉंग वेव्ह रेडिएशन्स. ते आपण नंतर बघूया. नेक्स्ट पॉईंट इज, सी, ऑन ॲन ॲव्हरेज जर बघायचं झालं, ऑन ॲन ॲव्हरेज अर्थ 1.94 कॅलरीज पर स्क्वेअर सेंटीमीटर पर मिनिट एवढी एनर्जी आपल्याला भेटते. हा नंबर फक्त लक्षात ठेवा, 1.94. चान्सेस खूप कमी आहेत. एनीबडी विल आस्क यू दिस नंबर इन अ क्वेश्चन, बट लेट इट बी विथ यू. रिमेंबर 1.94 युनिट लक्षात नाही ठेवलं तरी चालतं आहे, फक्त रिमेंबर ठेवा 1.94 एवढी एनर्जी आपण कॅलरीजमध्ये एनर्जी अर्थ गेन करते. सी, आपल्या सर्वांना माहीत आहे अर्थ रोटेट्स
अराउंड दिस सन इन एन ऑर्बिट अँड दॅट ऑर्बिट इज इलेप्टिकल ऑर्बिट. आता इलेप्टिकल ऑर्बिट जर असेल तर त्याला एक सेंटर नसतो, राईट. सो इलेप्टिकल ऑर्बिटला सेंटर नसतो, त्याला 2 सेंटर असतात. सो अर्थ सनच्या जेव्हा सर्वात जवळ असेल त्याला बोलतात पेरिहेलियॉन. पेरिहेलियॉनची डेट असते 3 जानेवारी. ओके. आणि त्याच्यानंतर एक्झॅक्टली 6 महिन्यानंतर जर आपण गेलो 4 जुलै किंवा 3 जुलै, इट डिपेंड्स ऑन द लीप इयर. सो 4 जुलै असेल किंवा 3 जुलै असेल तेव्हा असं ॲपिहेलियॉन. ॲपिहेलियॉन म्हणजे जेव्हा अर्थ आणि सनचं डिस्टन्स सगळ्यात जास्त असेल. रिपीटिंग अगेन, पेरिहेलियॉन, P स्टँड्स फॉर क्लोजर अँड A स्टँड्स फॉर, दॅट इज ॲपिहेलियॉन स्टँड्स फॉर दी फार्देस्ट फ्रॉम दी अर्थ. ऑल राईट. नेक्स्ट इज सी, जेव्हा आपण बोलतो सन रेज अर्थला हीट प्रोव्हाइड करतात. सो हीट प्रोव्हाइड करतात म्हणजे काय करतात आहे, सी 2 आहेत. एक असतं हीट, दुसरं असतं टेम्परेचर. टेम्परेचर काय असतं आहे, इट इज चेंज इन टेम्परेचर ऑनली. 1 डिग्री सेल्सिअसचं 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं आहे, इट इज चेंज इन टेम्परेचर. पण जेव्हा हीट रिसीव्ह होते अर्थमध्ये, दॅट हीट स्टँड्स फॉर मॉलिक्युलर मुवमेंट ऑफ पार्टिकल. फॉर एक्झाम्पल, एखादा आयन बार आहे, आयन बारचं टेम्परेचर मी इन्क्रीज करतो आहे. सो टेम्परेचर इन्क्रीज करणं हे लेमॅन टर्म आहे, पण सायंटिफिक टर्ममध्ये बोलायचं झालं तर आयन बारमधले जे ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत किंवा इलेक्ट्रॉन्स आहेत, त्या इलेक्ट्रॉनची मुवमेंट करतो आहे मी. ऑल राईट. सो एन ऑर्बिटमधून के ऑर्बिटमध्ये किंवा एल ऑर्बिटमध्ये जेव्हा ॲटम्स किंवा जेव्हा इलेक्ट्रॉन्स त्यांचं ऑर्बिट चेंज करतात अँड दे गेन द एनर्जी टू चेंज दॅट ऑर्बिट, अँड दिस प्रोसेस, ती जी एनर्जी त्यांना भेटते ती या हीटमुळे भेटते. सो व्हॉट इज द हीट? Heat represents the molecular movement of particle in a particular element or the compound. All right. Solar output received at the top of the atmosphere. Mind the words top of the atmosphere and not the surface. All right. So जे solar output किंवा solar rays जे top of the atmosphere ला touch होतात ते डिपेंड करतात. ते कशावर डिपेंड करतात? angle of inclination. See, remember, अर्थचा जो अँगल आहे, अर्थचा जो ॲक्सिस आहे, इट इज inclined to what? It is inclined to ऑर्बिट ऑफ द अर्थ अराउंड द सन. अर्थ आपण जसं बघितलं इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये ती मूव्ह होते, आणि तो इलेप्टिकल ऑर्बिट जो आहे तो जो एक प्लेन आहे, आणि त्या प्लेनला अर्थचा जो ॲक्सिस आहे तो इन्क्लाइंड आहे. तो इन्क्लिनेशन ऑफ अँगल किती आहे? तो आहे 66.5 डिग्रीज. त्यानंतर लेंथ ऑफ डेज, transparency, configuration of the land. See, length of day and transparency, these are very self-explanatory, so there is no need to explain the things. Configuration of land मध्ये आपण काय बघत आहोत? See, configuration of land. Suppose एक लँडमास आहे, ऑस्ट्रेलिया पकडा. ऑस्ट्रेलियाच्या आजूबाजूला काय आहे? इट इज इंडियन ओशन आणि पॅसिफिक ओशन. वेस्टर्न साईडला आहे इंडियन ओशन, ईस्टर्न साईडला आहे पॅसिफिक ओशन, आणि ऑस्ट्रेलियाच्या आजूबाजूला आहे पूर्ण ओशन. सो दॅट इज अ वॉटर बॉडी. Right. So configuration of land. How does the configuration of land influences the variation in the solar output? आपल्या सर्वांना माहित आहे, अर्थचं टेम्परेचर, लँडचं टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला स्पेसिफिक जी हीट आहे ती कमी लागते ॲज कम्पेअर टू दी वॉटर. सो दॅट्स वाय कॉन्फिगरेशन ऑफ लँड जेव्हा पिक्चरमध्ये येत आहे तेव्हा लँडवर सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला सन रेज बघायला भेटतील ॲज कम्पेअर टू दी वॉटर. नेक्स्ट इज amount of insolation received is the amount of insolation received is the angle of inclination of the rays. See, इक्वेटरचे डिग्रीज आहेत 0 डिग्री, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनची डिग्री आहे 23.5, त्यानंतर पोलरची आहे आपल्याकडे 90 डिग्री, आणि इन बिटवीन जो सब पोलर जो आहे तो आपण पकडतो 60 डिग्रीचा. ओके. सो नाव सी, जे आपलं इक्वेटर असतं आहे आणि जेव्हा मी इक्विनॉक्सेसबद्दल बोलतो आहे. ओके. सी, इक्विनॉक्सेस आणि सोल्स्टिस या गोष्टींवर आपण बोलून घेऊ. इक्विनॉक्सेस काय असतात? सी, जेव्हा सन विल बी एक्झॅक्टली ऑन द इक्वेटर त्यांना इक्विनॉक्सेस बोलतात. इक्विनॉक्स म्हणजे काय? इट इज दॅट पार्ट ऑफ द इयर, और इट इज दॅट डे ऑफ द इयर इन विच लेंथ ऑफ डे अँड लेंथ ऑफ नाईट इज सेम थ्रू आउट द वर्ल्ड. फॉर एक्झाम्पल, सपोज उन्हाळ्यामध्ये बघा, समरमध्ये इंडियामध्ये जे नदन हेमिस्फेअरमध्ये आहे त्या इंडियामध्ये समर टाईममध्ये डेचं जो लेंथ असते ती कधी कधी 10 आवर्स, कधी कधी 9 आवर्स एवढी जाते. पण ॲट द सेम टाईम ऑस्ट्रेलियामध्ये जर आपण गेलो त्याच वेळेला डेटची जी लेंथ आहे
ती 4 to 5 आवर्सच फक्त झालेली असते ती चेंज झालेली असते. हे काय होतं आहे? इट इज ड्यू टू दी मोमेंट ऑफ दी सन अलॉंग दी ट्रॉपिक्स. ऑलराईट. सो इक्विनॉक्स म्हणजे हा तो पार्ट आहे जेव्हा नदर्न हेमिस्फेअरमध्ये आणि सदर्न हेमिस्फेअरमध्ये डे आणि नाईटची जी लेंथ आहे ती सेम असेल. देन येतोय समर सोल्स्टिस. समर सोल्स्टिस म्हणजे काय? जेव्हा सन विल बी एक्झॅक्टली अबोव दी ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. सी समर सोल्स्टिस आपण जेव्हा बोलतो देन आपण नॉर्दर्न हेमिस्फेअर पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलतो. वाय नॉर्दर्न हेमिस्फेअर? बिकॉज नॉर्दर्न हेमिस्फेअर इज नोन ॲज दी लँड हेमिस्फेअर. तुम्ही बघा नॉर्दर्न हेमिस्फेअर. सो नॉर्दर्न हेमिस्फेअरमध्ये नॉर्दर्न हेमिस्फेअर इज नोन ॲज दी लँड हेमिस्फेअर. असं का बोलतात? बिकॉज सी नॉर्दर्न हेमिस्फेअरचं जर तुम्ही जॉग्रफी बघितली आणि मॅप जर बघितला यू विल कम टू रिअलाइज की मॅक्झिमम प्रपोर्शन हे लँड आहे आणि मिनिमम प्रपोर्शन वॉटर आहे. ऑपोजिट टू दॅट सदर्न हेमिस्फेअरमध्ये बघा मॅक्झिमम प्रपोर्शन ऑफ वॉटर आहे आणि मिनिमम प्रपोर्शन ऑफ लँड आहे. सो सदर्न हेमिस्फेअरला आपण वॉटर हेमिस्फेअर बोलतो, नॉर्दर्न हेमिस्फेअरला आपण लँड हेमिस्फेअर बोलतो. अँड दॅट्स वाय सी अमाऊंट ऑफ इन्सोलेशन रिसीव्ह जे असते इट डिपेंड्स ऑन दी अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ द रेज. सो देअरफॉर जे सन रेज आहेत ते इक्वेटरला 90 डिग्रीजला स्ट्राईक होतात आणि पोलला 0 डिग्रीला स्ट्राईक होतात. हे मॅटर कसं करतं आहे? 90 डिग्रीजला स्ट्राईक होतात आहे म्हणजे रेजला डिस्टन्स जे कवर करावं लागतं ते सगळ्यात कमी आहे आणि सगळ्यात कमी डिस्टन्स आहे. याचा अर्थ काय होतो आहे की जे स्कॅटरिंग जे होतं आहे रेजचं ते सगळ्यात कमी होतं आहे. सो जे 100 युनिट सनकडून येतात आहेत त्याच्यापैकी 66 युनिट्स इक्वेटरला टच होतात. ऑलराईट. आणि जर मी पोलकडे गेलो तर हार्डली 20 युनिट्स फक्त टच होतात. हे सगळं कशामुळे होतं आहे? ड्यू टू दी स्पेअर. आपली अर्थ ही स्पेअर आहे. अर्थ जे एक फ्लॅट सरफेस असते तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नसता. सो सगळ्या पूर्ण कॉर्नरला सगळ्या कॉर्नर्सला सेम एरियामध्ये सेम अमाऊंटमध्ये सोलर रेडिएशन्स टच झाले असते. सेकंड थिंग टू रिमेंबर, क्वेश्चन्स विचारतील प्रोबॅबली एक्झाममध्ये की जसं जसं लॅटिट्यूड इन्क्रीज होत जातात तसं तसं जी अमाऊंट ऑफ इन्सोलेशन ती कमी कमी होत जाते. ऑलराईट. सो 0 डिग्री लॅटिट्यूडला सगळ्यात कमी आम्हाला इन्सोलेशन बघायला भेटेल ॲज कम्पेअर टू 90 डिग्रीज इक्वेटरला. ओके. सो नेक्स्ट इज पॅसेज ऑफ सोलर रेडिएशन थ्रू द ॲटमॉस्फिअर. आता हे आपण बघितलंच पॅसेज ऑफ सोलर रेडिएशन कसं होतं आहे, पण याच्यामध्ये एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे दॅट इज अ स्कॅटरिंग. स्कॅटरिंगमध्ये काय होतं आहे? सी स्कॅटरिंग हे विचारतात तुम्हाला. दे विल आस्क यू व्हॉट इज मीन बाय द स्कॅटरिंग आणि सेकंड थिंग दे विल आस्क दी वाय देर इज अ कलर टू दी स्काय. सो स्कॅटरिंगमुळे आपल्याला स्कायला जो कलर आहे तो बघायला भेटतो. स्कायला आपण दोन प्रकारचे कलर्स बघतो आपण स्पेसिफिकली. एक असतो ऑरेंज, दुसरा असतो ब्ल्यू. राईट. डेलाईटमध्ये आपल्याला ब्ल्यू बघायला भेटतो, डॉन किंवा डस्कमध्ये आपल्याला ऑरेंज बघायला भेटतो. सो दीज आर व्हॅरिएशन्स. दीज व्हॅरिएशन्स इन दी कलर फॉर दी स्काय दीज आर ड्यू टू दी स्कॅटरिंग, रिफ्लेक्शन आणि रिफ्लॅक्शन प्रोसेस. ऑलराईट. ही स्कॅटरिंग कोण घडून आणत आहे? स्कॅटरिंग घडून आणणारे एकूण 4 ते 5 कंपोनंट्स आहेत. पहिला आहे डस्ट पार्टिकल्स, त्यानंतर मॉइश्चर, त्यानंतर क्लाउड्स, त्यानंतर पोलर ग्रेन्स, स्मोक. हे जे पर्टिक्युलर मॅटर्स जे आहेत त्यांच्यामुळे स्कॅटरिंग घडून येतं आणि या स्कॅटरिंगमुळे आपल्याला जो कलर आहे स्कायला तोच कलर भेटतो. जरी स्कॅटरिंग प्रोसेस नसते इन द ॲटमॉस्फिअर तर काय झालं असतं? आपला स्कायचा कलर ब्लॅक राहिला असता कारण की सन रेज रिफ्लेक्ट होत नाही आहे आणि रिफ्लेक्शन नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला कलर भेटत नाही. इट विल बी ब्लॅक कलर. नेक्स्ट इज हीटिंग अँड कूलिंग ऑफ द ॲटमॉस्फिअर. सी देर आर व्हेरी डिफरंट वेज थ्रू विच द ॲटमॉस्फिअर इज गेटिंग हिटेड. फॉर एक्झाम्पल सी स्पेसिफिकली एकूण 4 आहेत. एक आहे रेडिएशन, त्यानंतर कंडक्शन, त्यानंतर कन्व्हेक्शन, त्यानंतर ॲडव्हेक्शन. या प्रोसेसचं नावं लक्षात ठेवा. या प्रोसेस दे विल आस्क यू दिस प्रोसेस आणि त्यानंतर दे विल आस्क यू टू एक्सप्लेन दिस प्रोसेस. ऑलराईट. त्याची डेफिनेशन देतील आणि खाली काही ऑप्शन्स देतील 1, 2 और 3, 4 वॉट एव्हर द ऑप्शन्स विल बी. दे विल आस्क यू द डेफिनेशन ऑफ दिस थिंग. रेडिएशन म्हणजे काय असतं आहे? रेडिएशन, आता रेडिएशन 2 प्रकारचे आहेत. कोणकोणते? एक सनकडून रेडिएशन्स येतात आहेत आणि दुसरे कुठले आहेत? टेरेस्ट्रियल रेडिएशन. टेरेस्ट्रियल रेडिएशन म्हणजे कुठले रेडिएशन? जे अर्थ रिफ्लेक्ट करते. ठीक आहे. अर्थ रिफ्लेक्ट कसे करते रेडिएशन्स? अर्थचं टेम्परेचर इन्क्रीज होतं ड्यू टू दी सोलर रेडिएशन. ऑलराईट. मग सोलर रेडिएशन्स अर्थ ॲब्सॉर्ब करते आणि मग जेव्हा अर्थचं टेम्परेचर इन्क्रीज होतं तेव्हा अर्थसुद्धा रेडिएशन्स रिफ्लेक्शन चालू करतं. रिमेंबर जसं आपण बघितलं सोलर रेडिएशन्स हे शॉर्ट वेव्ह रेडिएशन्स असतात आणि
जे टेरेस्ट्रियल रेडिएशन्स असतात ते लॉंग वेव्ह रेडिएशन्स असतात. जेव्हा आपण ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट बघू तेव्हा आपण परत एकदा बघूया. नेक्स्ट प्रोसेस इज कंडक्शन. कंडक्शन कुठे असतं आहे, सी जर दोन सिमिलर बॉडीज असतील आणि त्यांच्यामध्ये टेम्परेचर चेंज होत असेल, त्यांच्यामध्ये हीट ट्रान्सफर होत असेल तर त्याला आपण कंडक्शन बोलतो. फॉर एक्झाम्पल दोन मेटल्स आहेत, एक आहे एक आयन आहे, दुसरासुद्धा आयन आहे, आणि ते मेटल जर मी एकमेकांशेजारी ठेवले आणि जर त्यांच्यामध्ये फिजिकल कॉन्टॅक्टमुळे हीट ट्रान्सफर झाली तर त्याला आपण काय बोलतो, कंडक्शन प्रोसेस. सिमिलर मटेरियल्स. कन्व्हेक्शन प्रोसेस कुठली असते, कन्व्हेक्शन प्रोसेस इज डिसिमिलर मेटल्स असतील तेव्हा किंवा डिसिमिलर मटेरियल्स असतील तेव्हा. फॉर एक्झाम्पल सपोज एक आयन पॅन आहे, आयन पॅनवर आपण पाणी टाकतोय आणि जेव्हा मग त्या आयन पॅनच्या खाली आपण गॅस ऑन केल्यानंतर आयन पॅनची हीट जी पाण्याला ट्रान्सफर होते, सो ही जी हीट ट्रान्सफर प्रोसेस त्याला आपण काय बोलतोय, कन्व्हेक्शन. ऑलराईट, डिसिमिलर मेटल्स आहेत. कन्व्हेक्शनमध्ये दोन गोष्टी असतात, ते तुम्हाला कंडक्शन विचारणार नाही, दे विल आस्क यू टू थिंग्स, कन्व्हेक्शन आणि ॲडव्हेक्शन. याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायची शक्यता असते, कंडक्शनमध्ये होत नाही. द बेसिक डिफरन्स इन कंडक्शन अँड कन्व्हेक्शन इज देर इज अ डिसिमिलर मेटल्स किंवा डिसिमिलर मटेरियल्स अँड देर इज अ मुवमेंट. ऑलराईट, मुवमेंट असते. कंडक्शनमध्ये दोन्ही जे मटेरियल्स आहेत ते स्टेबल असतात, त्यांच्यामध्ये मुवमेंट नसते, रिलेटिव्ह मुवमेंट त्यांच्यामध्ये 0 असते. कन्व्हेक्शनमध्ये देर इज अ मुवमेंट. राईट, आयन पॅनवरून पाणी मूव्ह होत आहे, देर इज अ मुवमेंट. ॲडव्हेक्शन कशाला बोलतो आपण, सी हॉरिझॉन्टल मुवमेंट ऑफ हीट जी असते. सी दोन प्रकारे हीट मूव्ह होते. सो दोन प्रकारे कोणकुठले आहे, पहिला प्रकार कुठला आहे, जेव्हा अर्थचं टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि ते हळूहळू वरती ट्रान्समिट होतं आहे. ऑलराईट, अर्थची जी क्रस्ट आहे, क्रस्टचं टेम्परेचर जसं जसं इन्क्रीज होतं ते टेम्परेचर कुठे पास होतं, ते ट्रोपोस्फेअरला पास होतं, ट्रोपोस्फेअरमधून ते स्ट्रॅटोस्फेअरला पास होतं, स्ट्रॅटोस्फेअरमधून ते मेझोस्फेअरला पास होतं. ही कुठची मुवमेंट आहे, इट इज अ व्हर्टिकल मुवमेंट ऑफ टेम्परेचर. आणि ॲडव्हेक्शनमध्ये कसं आहे, ॲडव्हेक्शनमध्ये जे टेम्परेचर मुवमेंट होते ती हॉरिझॉन्टल होते. फॉर एक्झाम्पल मुंबईचं टेम्परेचर सध्या 50 डिग्री सेल्सिअस आहे आणि मग जसं जसं मी दिल्लीकडे जातो तसं असं टेम्परेचर कमी होत जात आहे, हिवाळ्यामधलं बोलतो आहोत आपण. सो देर विल बी अ चेंज इन टेम्परेचर. सो हॉरिझॉन्टल टेम्परेचर चेंज जो होतो आहे तो ॲडव्हेक्शन प्रोसेसमुळे होतो आहे. ओके, आय होप आय हॅव मेड द थिंग्स क्लिअर. रेडिएशन काय आहे, रेडिएशन्समुळे होतात आहे. दोन टाईप्स ऑफ द रेडिएशन्स आहे, पहिलं आहे टेरेस्ट्रियल आणि दुसरं आहे सन रेज. कंडक्शन केव्हा, सिमिलर मटेरियल असेल आणि मुवमेंट नसेल. कन्व्हेक्शन केव्हा, जेव्हा डिसिमिलर मटेरियल असेल आणि एकमेकांमध्ये रिलेटिव्ह मुवमेंट असेल. आणि ॲडव्हेक्शन म्हणजे कुठे, इट इज अ हॉरिझॉन्टल मुवमेंट ऑफ टेम्परेचर्स. इट इज एक्झॅक्टली ऑपोजिट टू द वर्टिकल मुवमेंट ऑफ टेम्परेचर. ऑल राईट, सो नेक्स्ट इज सी रिमेंबर मिडल लॅटिट्यूड्सला मोस्ट ऑफ द डायोर्नल व्हॅरिएशन्स जे असतात इट विल बी इन वेदर आर कॉज्ड बाय द ॲडव्हेक्शन अलोन. फॉर एक्झाम्पल इन मिडल लॅटिट्यूड्स मोस्ट ऑफ द चेंजेस जे आपण बघतो इट विल बी ड्यू टू द ॲडव्हेक्शन अलोन. ऑल राईट, सी ॲडव्हेक्शन अलोन, सी याचा अर्थ काय होतो आहे की जे डेली वेदर चेंजेस जे आपण बघतो, आपण जेव्हा घराबाहेर पडतो आहे, कुठेही असतो आहे आपण, देन वी फील द विंड. राईट, ते विंड फ्लो जी विंड आपण फील करतो आहे ती विंड कशामुळे क्रिएट होते, ॲडव्हेक्शन प्रोसेसमुळे क्रिएट होते. एक जी लोकल स्टॉर्म आहे आपल्याकडे, ही उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त बघायला भेटतो, इट इज नोन ॲज द लू. दे विल आस्क यू द क्वेश्चन अबाउट द लू. रिमेंबर लू हा जो विंड आहे, हा विंड हॉट आहे, हा खूप ड्राय असतो, त्याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी असते. तीन गोष्टी लक्षात ठेवा, रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी असते, हा खूप हॉट असतो आणि ड्राय असतो. इनव्हेरेबली ड्राय आहे म्हणजेच रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी आहे. दीज आर सिनॉनिम्स टू द इच अदर. सो लू कुठून येतो, लू येतो पाकिस्तानमधून आणि तो जातो कुठे, वेस्ट बेंगॉलकडे. ऑलराईट, एवढं लक्षात ठेवा. लू कधी येतो आणि उन्हाळ्यामध्ये येतो. इट इज अ हॉट विंड. हा लोकल विंड आहे, आणि याचा अर्थ काय होतं, इट इज अन ॲडव्हेक्शन प्रोसेस. ऑलराईट, ॲडव्हेक्शनचं हे बेस्ट एक्झाम्पल आहे इंडियामधला. एक लू आहे, त्यानंतर एक दुसरं आहे कालबैसाखी. कालबैसाखी केव्हा येतं, कालबैसाखी शक्यतो आपल्याला उन्हाळ्यामध्ये बघायला भेटतो बेंगॉलमध्ये. राईट, कालबैसाखीमुळे खूप जास्त प्रमाणात स्टॉर्म येतं आहे, डस्टॉर्म येतो आहे, आणि थोड्याफार प्रमाणात आपल्याला पाऊसही बघायला भेटतो आहे. थोड्या पुढे गेलो आपण कालबैसाखी काय आहे, देन वी विल सी. वेल, कमिंग बॅक टू द रेडिएशन्स. टेरेस्ट्रियल रेडिएशन्समध्ये काय असतं आहे, सी आपण डिस्कस केलाच आहे तसं. अर्थ रिसीव्ह सोलर रेडिएशन्स इन द फॉर्म ऑफ शॉर्ट वेव्ह. ऑल राईट, आणि इट ट्रान्समिट्स द हीट बॅक. अर्थ कंटिन्युअसली हीट ॲब्सॉर्ब करू शकत नाही. राईट, तसं जर असतं अर्थचं टेम्परेचर आत्तापर्यंत मिलियन्स ऑफ डिग्रीज ऑफ सेल्सिअस झालं असतं, बिकॉज मिलियन्स ऑफ इयर्सपासून अर्थ इज गेटिंग द हीट फ्रॉम द सन. जर
अर्थचं टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ काय होतोय, सनकडून जी येणारी एनर्जी आहे ती अर्थ अगेन ट्रान्समिट करून देते आहे. सो ही जी ट्रान्समिशन प्रोसेस आहे त्याला आपण काय बोलतोय, टेरेस्ट्रियल रेडिएशन. रेडिएशनचा अर्थ आपल्याला माहिती आहे, टेरेस्ट्रियल स्टँड्स फॉर अर्थ. अर्थकडून ज्या गोष्टी येतात त्याला आपण टेरेस्ट्रियल फिनॉमिनॉन बोलतात. सो टेरेस्ट्रियल मुवमेंट असते, अर्थक्वेक किंवा व्हॉल्कॅनिझममध्ये जी बघतो आपण प्लेट मुवमेंट असते, दोज आर द टेरेस्ट्रियल मुवमेंट्स. आणि मग आता टेरेस्ट्रियल रेडिएशन्स म्हणजे काय, अर्थकडून येणारे जे रेडिएशन्स आहेत त्यांना आपण टेरेस्ट्रियल रेडिएशन्स बघतो. याच्यामध्ये पॉईंट आउट करण्यासारखे गोष्टी कुठकुठल्या आहेत, सी टेरेस्ट्रियल रेडिएशन्स आर दी लॉंग वेव्ह रेडिएशन्स. अँड रिमेंबर वन थिंग, जे आपलं ॲटमॉस्फिअर आहे स्पेसिफिकली ओझोन लेयर अँड द ग्रीन हाऊस गॅसेस. ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये कोणकोणते येतात, पहिला येतो सगळ्यात महत्त्वाचा येतो तो म्हणजे CO2 दॅट इज कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर मिथेन दॅट इज CH4, त्यानंतर नायट्रस ऑक्साईड. रिमेंबर नायट्रोजन ऑक्साईड नाही, नायट्रस ऑक्साईड, दोघांमध्ये फरक आहे. वी विल सी दॅट. CFC आहेत, HCFC आहेत, या सगळ्या गोष्टी काय आहेत, हे सगळे गॅसेस आहेत. दीज आर दी ग्रीन हाऊस गॅसेस. या ग्रीन हाऊस गॅसेस आर ओपेक to the long wave radiations and these are transparent to the short wave radiations. All right, okay. So now though there is a point in NCERT about the heat budget of the planet Earth, ही figure फक्त तुम्ही स्टडी करून घ्या. they will never ask you the heat budget or they will never ask you the questions. हे स्पेसिफिक नंबर्सचा तसा स्पेसिफिक अर्थ नाही आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने, पण ॲज अ बेसिक अंडरस्टँडिंग वी नीड टू नो दिस थिंग, व्हॉट इज अ हिट बजेट ऑन ऑल. देर इज नो नीड टू एक्सप्लेन एनिथिंग ऑन टू हिट बजेट. तुम्ही फक्त ही फिगर बघून घ्या, द थिंग्स विल बी क्लिअर टू यू. ऑल राईट. हिट बजेटमध्ये एक व्हॅरिएबल, एक ओव्हरऑल फिगर जर मला द्यायची झाली तर मी असं देईल, आपलं इकॉनॉमिक बजेट आहे. राईट. इकॉनॉमिक बजेटमध्ये दोन गोष्टी असतात, एक असतोय एक्सपेंडिचर, दुसरं असतोय रेव्हेन्यू. ऑल राईट. एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू, माझ्याकडे येणारा जो पैसा असेल त्याला आपण रेव्हेन्यूमध्ये इनपुट करतो, आणि जो मी खर्च करतोय एक्सपेंडिचर त्याला आपण कशावर बोलतो, तो आपण एक्सपेंडिचरमध्ये आपण टाकतोय. सिमिलरली जे हिट बजेट जे आहेत, इकॉनॉमिक बजेट, सिमिलरली जे हिट बजेट जे आहेत, हिट बजेटमध्ये आपण जी हिट अर्थ गेन करते किंवा लूज करते याच्यामध्ये फक्त आपण बघत आहोत. सो या फिगरमध्ये जी फिगर आपण बघतोय त्या फिगरमध्ये सगळं काही एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला, की कुठल्या गोष्टी कशा व्हॅरी होतात आहेत, सोलरकडून कसे रेडिएशन्स येतात आहेत आणि जाणारे जे रेडिएशन्स आहेत दॅट इज लॉंग वेव्ह रेडिएशन्स ते कसे असतात. फिगर फक्त बघून घ्या, दे विल नेवर आस्क यू द क्वेश्चन. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखे दोनच गोष्टी आहेत, शॉर्ट वेव्ह रेडिएशन्स लक्षात ठेवा, देन लॉंग वेव्ह रेडिएशन्स लक्षात ठेवा, आणि त्यानंतर रिफ्लेक्शन कोण कोण करतोय, एक क्लाउड दाखवलेला आहे इथे. राईट. तो क्लाउड लक्षात ठेवा. द क्लाउड फॅसिलिटेट द रिफ्लेक्शन प्रोसेस. आपण बघितलं रिफ्लेक्शनमुळे एक कुठली प्रोसेस फॉलो होते, स्कॅटरिंग प्रोसेस, आणि त्या स्कॅटरिंगमुळे काय बघायला भेटतं आपल्याला, कलर बघायला भेटतो आपल्याला. ऑल राईट. नेक्स्ट इज सी दो स्लाईडमध्ये तुम्हाला दिसतं आहे की वी आर टॉकिंग अबाउट द व्हेरिएशन्स इन द नेट हिट बजेट ऑन द अर्थ सर्फेस. सो त्याच्यामध्ये तुम्ही बघा फिगरमध्ये बघायला भेटतं आहे, अर्थला आपण डिवाइड केलेलं आहे लॅटिट्यूडनली. कसं डिवाइड केलेलं आहे, अर्थच्या सेंटरला काय आहे, इक्वेटर आहे. ऑल राईट. आणि अर्थच्या इक्वेटरच्या अप्पर साईडला आणि सदर्न साईडला एक आहे कॅन्सर, आणि सदर्न साईडला आहे कॅप्रिकॉन. कॅन्सरच्या वरती आहे पोलर, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आहे सबपोलर. सो या गोष्टींना आपण डिवाइड का केलेलं आहे, इट इज अ व्हेरी बेसिक, इट गिव्स अ व्हेरी बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द पोझिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग ऑन दी अर्थ सर्फेस. सो जसं तुम्ही फिगरमध्ये बघू शकतात, जो ट्रॉपिकल एरिया आहे हा सरप्लस एरिया आहे ॲज कम्पेअर्ड टू द हीट. ऑल राईट. आणि तसंच आपण ट्रॉपिकच्या बाहेर जातो तिथे आपल्याला डिफिसिट बघायला भेटतो आहे. फॉर एक्झाम्पलच बघा, जर मी राजस्थानमध्ये आहे, राजस्थानमध्ये देर इज नो नीड टू वेअर अ स्वेटर. का? कारण तिथे सरप्लस झालेली आहे हीट खूप जास्त प्रमाणात आहे. तेवढी हीट तिथे नाही आहे, सनकडून तेवढी हीट तिथे येत नाही. ओके. ती कशी येते ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा, तिथे हीट ट्रॉपिक्समध्ये तेवढी हीट येत नाही, तिथे ट्रान्समिट होते. ती ट्रान्समिट कुठून होते, ती पोलर एरियामधून ट्रान्समिट होते, सब पोलर एरियामधून तिथे ट्रान्समिट होते. सो ट्रॉपिक्समध्ये काय आहे, सरप्लस एरिया आहे, आणि अबोव द ट्रॉपिक्समध्ये जेव्हा जातो तेव्हा ते डिफिसिट होते. डिफिसिट ऑफ व्हॉट, हीट. सरप्लस ऑफ व्हॉट, हीट. बिकॉज जस्ट याच्या आधी आपण काय बघितलं आहे, हीट बजेट. ऑल राईट. सो याच्यावर क्वेश्चन्स कसे फॉर्म होऊ शकतात, ट्रॉपिक्स हा सरप्लस एरिया असतो, आणि अबोव द ट्रॉपिक्स जर आपण जेव्हा जातोय इट विल बी अ डिफिसिट एरिया. इट इज अ व्हेरी बेसिक थिंग, नो नीड टू वरी. त्यानंतर विच आर द फॅक्टर्स विच कंट्रोल्स द टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन ऑन द अर्थ सर्फेस. सो व्हेरी बेसिक थिंग, इट इज अ लॅटिट्यूड. लॅटिट्यूड म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल
0 डिग्री लॅटिट्यूडला दॅट इज इक्वेटरला सगळ्यात जास्त टेम्परेचर असणार. आपण माहीत आहे, आपण मूवीज वगैरेमध्ये बघितलेलं असतं राईट. ॲमेझॉन फॉरेस्ट बघतो आपण, सहारा बघतो आपण, थार आपलं डेझर्ट बघतो आपण. इथे टेम्परेचर खूप जास्त असतं आहे ॲज कम्पेअर टू दी सायबेरियन डेझर्ट. सायबेरियामध्ये सुद्धा डेझर्ट आहेत राईट. किंवा चायनामध्ये जा तुम्ही, तिथे गोबी डेझर्ट आहेत. पण या डेझर्ट कशा आहेत, हे कोल्ड डेझर्ट आहेत आणि आपले कसे आहेत, आपले हॉट डेझर्ट आहेत. प्रॉब्लेम काय आहे इथे, लॅटिट्यूडचा चेंज आहे इथे. सहारा डेझर्टमधून प्रोबॅबली 10 डिग्री लॅटिट्यूड जातो, गोबी डेझर्टमधून 45 डिग्री लॅटिट्यूड जातो, अप्रॉक्सिमेटली 45 डिग्री लॅटिट्यूड जातो गोबी डेझर्टमधून. सो याच्यामुळे काय बघायला भेटतं आहे, जसं जसं मी वरती जातो आहे किंवा जसं जसं मी हायर लॅटिट्यूडकडे जातो आहे तसं जसं टेम्परेचर कमी बघायला भेटतो आहे. प्रिवियस फिगर आठवा. प्रिवियस फिगरमध्ये आपण काय बघितलं, अबोव द ट्रॉपिक डिफिसिट आणि इन द ट्रॉपिक इट इज सरप्लस. सो लॅटिट्यूड कंट्रोल्स द टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन ओव्हर दी सरफेस. अल्टिट्यूड अगेन हिमालयावर जर मी गेलो, अल्टिट्यूड उंची जर मी चेंज केली, हिमालयावर जर गेलो आपण, तिथे आपल्याला कमी टेम्परेचर बघायला भेटतं ॲज कम्पेअर टू दी सरफेस एरिया. दिस थिंग्स आर व्हेरी सिम्पल. डिस्टन्स फ्रॉम द सी, चेन्नई, मुंबई यांचं टेम्परेचर थ्रूआउट द इयर ऑलमोस्ट कॉन्स्टंट असतं. डायurnal टेम्परेचर रेंज फक्त 2 डिग्री सेल्सिअस 5 डिग्री सेल्सिअस एवढी असते. पण दिल्लीमध्ये बघा, दिल्लीमध्ये आपल्याला कॉन्टिनेंटॅलिटी खूप बघायला भेटते. तिथे काय होतं आहे, उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर 45 डिग्री सेल्सिअस जात आहे, हिवाळ्यामध्ये टेम्परेचर 7 डिग्री सेल्सिअस 4 डिग्री सेल्सिअस एवढं जात आहे. मुंबईमध्ये हार्डली 15 डिग्री सेल्सिअसच्या खालती जात आहे आणि हार्डली 25 किंवा 28 डिग्री सेल्सिअसच्या वरती जात आहे. हे काय होतं आहे, बिकॉज मुंबई इज मच मोर क्लोजर टू द डिस्टन्स फ्रॉम द सी. नेक्स्ट पॉईंट इज एअर मास सर्क्युलेशन. एअर मास सर्क्युलेशन एक्झॅक्टली काय आहे हे जेव्हा आपण फ्रंटोजेनेसिस बघू ना, तेव्हा आपण जरा डेपमध्ये बघू. सध्या एअर मास हा काय असतोय, एवढ्या फक्त डेफिनेशनवर आपण जाऊ. एअर मास काय असतोय, सी एअर मास इट इज अ मास ऑफ एअर जो स्प्रेड असतो किलोमीटर्समध्ये. फॉर एक्झाम्पल सपोज देर इज अ रेक्टँगल, एक क्यूब आहे इथे आणि त्या क्यूबमध्ये मी फक्त एअर भरून ठेवलेले आहे राईट. त्या एअरचं हॉरिझॉन्टल व्हॅरिएशन इन टेम्परेचर असेल, हॉरिझॉन्टल व्हॅरिएशन इन रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल, ते खूप कमी असतं. व्हर्टिकल व्हॅरिएशनसुद्धा खूप कमी असतं आहे ऑलराईट. आणि त्या क्यूबच्या ज्या साईड्स आहेत त्या 600 किलोमीटर 800 किलोमीटर एवढ्या लांब असतात. एअर मास हा मास आहे एअरचा, खूप मोठ्या प्रमाणामध्ये एअर असते तिथे. सो या एअर मास सर्क्युलेशनमुळे सुद्धा टेम्परेचर व्हॅरी होते. नेक्स्ट लेक्चरला जेव्हा आपण एअर मास आणि फ्रंटोजेनेसिस बघू तेव्हा ही गोष्ट अजून क्लिअर होईल. नेक्स्ट इज प्रेझेन्स ऑफ वॉर्म अँड द ओसिन करंट्स. आता याचे एक्झाम्पल मी पेरुवियन करंटने देईल. पेरुवियन करंट बघा, वेन एव्हर यू सी, जेव्हा तुम्ही ओसिनमधले करंट्स बघाल ऑलराईट. सो पेरू कुठे आहे, पेरू इट इज ऑन दी ईस्टर्न कोस्ट ऑफ दी सदर्न अमेरिका. सो त्याच्या शेजारून एक जातो आहे पेरुवियन करंट जातो. पेरुवियन करंट हा कोल्ड करंट आहे. जो आता हा कोल्ड करंट जो आहे राईट, ह्या कोल्ड करंटमुळे जेव्हा ह्या कोल्ड करंटचं जे टेम्परेचर लँडकडे ट्रान्सफर होतं ओके. आणि जेव्हा एल निनो येणार, एल निनोमध्ये हा जो करंट आहे कोल्ड करंट इट विल बी रिप्लेस बाय दी हॉट करंट. आणि मग या हॉट करंटमुळे अगेन पेरूचं टेम्परेचर इन्क्रीज होणार. सो जेव्हा कोल्ड करंट होता तेव्हा पेरूचं टेम्परेचर कमी होतं आहे, जेव्हा हॉट करंट असतोय तेव्हा पेरूचं टेम्परेचर हॉट होत आहे. सो याच्यावरून आपल्याला काय समजतं आहे, द प्रेझेन्स ऑफ द वॉर्म अँड द कोल्ड ओसिन करंट्स कंट्रोल्स द टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन ऑन द पर्टिक्युलर अर्थ सरफेस. त्याच्यानंतर काही लोकल अस्पेक्ट्स येतात. लोकल अस्पेक्ट्स म्हणजे कोणकोणते अस्पेक्ट, जर एखादा एरिया एखादा पर्टिक्युलर प्लेस आहे ती हिलवर बसलेली आहे, फॉर एक्झाम्पल चेरापुंजी घ्या किंवा गारो खासी जयंतिया घ्या किंवा विंध्यांवर किंवा माउंट अबूवर जा राईट, किंवा सातपुरा रेंजवर जा किंवा आपल्या सह्याद्रीवर जा, निलगिरी हिल्सवर जा, तर कुठेही जा, कुठल्याही हिल्सवर जा. सो जेव्हा तुम्ही हिल्सवर जाणार तेव्हा तिथे टेम्परेचर कमी जास्त होतं आहे. सो दीज आर दी लोकल अस्पेक्ट्स ऑफ दी factors control the temperature distribution over the earth surface. See, they will ask you this question ki which of the following are the factors which will be responsible for controlling the temperature over the earth surface. तुम्हाला you need to remember these things okay, latitude, altitude, distance किंवा air mass, current आणि local aspects या गोष्टींवर तुम्ही लक्षात ठेवा. All right. The rate of decrease of temperature with respect to the height termed as normal lapse rate. याच्यावर शक्यतो क्वेश्चन विचारणार नाही, पण रिमेंबर ही टर्म आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे, कारण ही कन्सेप्ट जर आपली क्लिअर झाली इट विल बी व्हेरी ग्रेट. से मीन सी लेवलला टेम्परेचर सपोज 25 डिग्री सेल्सिअस आहे. जसं जसं मी वरती जातो आहे मीन सी लेवलपासून जसं जसं मी वरती जातो आहे तसं जसं टेम्परेचर
कमी होत जाणार आहे. ऑल राईट, हे सर्व आपल्याला माहीत आहे अँड वी एव्हरीबडी आर ॲग्री विथ दॅट. सो मीन सी लेवलला सपोज 25 डिग्री सेल्सिअस आहे आणि मी आता 1 किलोमीटर जर वरती गेलो तर 25 मायनस 6.5 डिग्री सेल्सिअस एवढं होणार आहे. सो हा रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर आहे, त्याला बोलतात नॉर्मल लॅप्स रेट. आता नॉर्मल लॅप्स रेट ह्या टर्मला जर आपण ब्रेक केलं, व्हॉट विल गेट? नॉर्मल इट इज अ नॉर्मल, रेट इट इज अ रेट. लॅप्स म्हणजे काय? लॅप्स म्हणजे नुकसान, राईट? वी आर लुझिंग द थिंग्स. सो कसलं लूज होतं इथे? वी आर लुझिंग द टेम्परेचर. ऑल राईट, सो इट इज नोन ॲज द नॉर्मल लॅप्स रेट. नॉर्मल लॅप्स रेट म्हणजे काय? जसं असं अल्टिट्यूड वाढत जाणार, जसं असं हाईट वाढत जाणार, तशी तशी टेम्परेचर ऑफ द एअर कमी होत जात आहे. ओके, एक जो नॉर्मल रेट आहे तो आहे 6.5 डिग्री सेल्सिअस पर 1 किलोमीटर. ऑल राईट, 1 किलोमीटरला जर मी वरती गेलो तर टेम्परेचर 6.5 डिग्री सेल्सिअसने कमी होत आहे. ऑल राईट, नेक्स्ट थिंग आपल्या सर्वांनाच माहीत आहे की लँड हीट्स अप अँड कूल्स डाऊन व्हेरी क्विकली ॲज कम्पेअर टू दी ओशिन ऑर दी वॉटर सर्फेसेस. त्याच्यामुळे अर्थ दिवसा जशी पटकन गरम होते तशी पटकन ती थंडही होते, पण ओशिन किंवा वॉटरचं तसं नसतं आहे. राईट, याच्या इफेक्टमुळे आपल्याला सी ब्रीज बघायला भेटतो आणि लँड ब्रीज बघायला भेटतो. ऑल राईट, हे दोन फिनॉमिनॉन आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. सो डोंट वरी अबाउट दॅट. जसं आपण बघितलंच, नॉर्दर्न हेमिस्फिअर इट इज द लँड हेमिस्फिअर. सो जेव्हा लँड सरफेस एरिया आपल्याला माहीत आहे की खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू सदर्न हेमिस्फिअर, म्हणून होतं काय? नॉर्दर्न हेमिस्फिअरचं इन अँड ॲव्हरेज टेम्परेचर खूप जास्त असतं आहे ॲज कम्पेअर टू सदर्न हेमिस्फिअर. 3 ते 5 डिग्री सेल्सिअस जास्त असतं आहे नॉर्दर्न हेमिस्फिअरचं टेम्परेचर ॲज कम्पेअर टू दी सदर्न हेमिस्फिअर. ह्या गोष्टींवर क्वेश्चन्स विचारतील. दे विल आस्क यू ट्रू ऑर फॉल्स किंवा खालीलपैकी कुठल्या गोष्टी बरोबर आहेत आणि दे विल गिव्ह दी स्टेटमेंट्स की नॉर्दर्न हेमिस्फिअरचं टेम्परेचर जास्त आहे तर सदर्न हेमिस्फिअरचं कमी असतं आहे. ऑल राईट, किंवा लँड खूप लवकर थंड होते एक्सेट्रा एक्सेट्रा. ह्या गोष्टींवर दे विल आस्क यू द क्वेश्चन. सो हे स्टेटमेंट दीज आर नेसेसरी फॉर यू टू रिमेंबर. बेटर वे आय विल सजेस्ट हे रिमेंबर नका करूया, जस्ट गेट टू नो अबाउट दिस थिंग्स. राईट, ही कन्सेप्ट एकदा तुमची क्लिअर होऊन जाऊ द्या. दिस थिंग्स नॉट नेसेसरी टू बी रिमेंबर्ड. सो इथे आपण नॉर्मल लॅप्स रेट बघितला आहे. त्यानंतर लँड पटकन हीट होते, कूल होते, कारण लँडची स्पेसिफिक हीट कमी आहे ॲज कम्पेअर टू दी वॉटर. त्यानंतर नॉर्दर्न हेमिस्फिअर इट इज अ लँड सरफेस आपण बघितला, त्याच्यामुळे नॉर्दर्न हेमिस्फिअरचं टेम्परेचर ॲव्हरेज टेम्परेचर सदर्न हेमिस्फिअरपेक्षा नेहमी जास्त असतं. हिवाळा असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, काही असो, इट डझंट मॅटर. इट विल बी ऑलवेज ग्रेटर दॅन दी सदर्न हेमिस्फिअर्स टेम्परेचर. ऑल राईट, नेक्स्ट फिगर आपण जेव्हा बघूस, याच्यानंतर जे नेक्स्ट फिगरमध्ये तुम्ही बघाल आयसोथर्म्स. फर्स्ट आपण लेट मी एक्सप्लेन व्हॉट इज द आयसोथर्म. सी, आयसोथर्म एक मॅप असतो आपल्याकडे, अर्थ सरफेसचा मॅप आहे सपोज. सो डिफरंट पॉईंटला, डिफरंट प्लेसेसला डिफरंट टेम्परेचर असते. सो या डिफरंट टेम्परेचर जे असेल ते या लाईन आपण जॉईन करतो. नाव सपोज मुंबई आहे, नाशिक आहे, पुणे आहे. मुंबईचं टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस, पुण्याचं टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस, नाशिकचं टेम्परेचर आहे 27 डिग्री सेल्सिअस. जो मला एक आयसोथर्म ड्रॉ करायची असेल तर मी ती मुंबई आणि पुण्याला कनेक्ट करेल. का? कारण मुंबईचं आणि पुण्याचं टेम्परेचर फॉर द टाइम बिंग सेम आहे. नाशिकला मी कनेक्ट करणार नाही. का नाही कनेक्ट करणार? टेम्परेचर डिफरन्स आहे. आयसोथर्मचं जर ब्रेक करायचं झालं, आयसो स्टँड फॉर सेम. आयसोथर्मल प्रोसेस जे आपण बघितलेली असेल शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये, त्याच्यामध्ये काय असतं आहे? थर्मल टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट राहत आहे. ऑल राईट, सो आयसोथर्म्स आर लाईन्स ऑन द मॅप विच शोज द प्लेसेस विच हॅज सेम टेम्परेचर. जसं आपण मुंबई आणि पुण्याच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं. सिमिलरली आयसोबार्स आहेत. आयसोबार्स काय असतात? दीज आर द प्लेसेस विथ दी सेम प्रेशर. बार स्टँड्स फॉर द प्रेशर. बार हे प्रेशरचे युनिट आहे. ऑल राईट, त्यानंतर असं आयसोनेप्स काय आहेत? आयसोनेप्स आहे क्लाउडीनेस. राईट, मुंबईवर क्लाउडीनेस आहे सपोज 3/4, पुण्यावर क्लाउडीनेस आहे 3/4. दोघांना आपण जर जॉईन केलं, जी लाईन जॉईन करेल त्यांना काय असेल? आयसोनेप्स बोलतात. नेप स्टँड्स फॉर दी क्लाउडीनेस. ऑल राईट, सो आपण 3 टर्म बघितल्या, आयसोथर्म, आयसोबार, आयसोनेप्स. आयसोथर्म आणि आयसोबारवर शक्यतो क्वेश्चन विचारणार नाही बिकॉज एव्हरीबडी नोज दॅट, पण आयसोनेप मे बी विचारू शकतात. GC लेवलमध्ये ही गोष्ट क्लिअर केलेली आहे. सो इफ यू नीड टू लर्न दिस, देर आर देअर. सो सपोज अर्थ सरफेसवर मी पूर्ण अर्थ सरफेसवर आयसोथर्म्स मी ड्रॉ केलेले आहे. नाव आय एम ड्रॉईंग दोज आयसोबार्स फॉर दी जानेवारी आणि त्यानंतर जुलैमध्ये. रिमेंबर, जानेवारी इट इज नॉर्दर्न हेमिस्फिअर पॉईंट ऑफ व्ह्यूने इट इज विंटर थिंग. राईट, आणि जुलै ही नॉर्दर्न हेमिस्फिअरच्या साईडनेच ही आहे सदर्न थिंग. सो दॅट्स वाय जो
टाइम स्पॅन आपण सिलेक्ट केलेला आहे तो आपण विंटर आणि सदर्न विंटर आणि समर हा टाईम आपण सिलेक्ट केलेला आहे. सो तसं आपण नेक्स्ट फिगरमध्ये बघूया. नाव सी ही जी फिगर आहे इट स्टँड्स फॉर द जानेवारी. आयसोथम जे आहेत जानेवारीतल्या आणि त्यानंतर आयसोथम्स आहेत त्या आहेत जुलैतल्या. सो आता बघा जानेवारीमध्ये अर्थचं टेम्परेचर कमी असतं आहे. ऑल राईट. नाव सी जो कॉन्टिनेंटल एरिया आहेत जानेवारीच्या याच्यात जो कॉन्टिनेंटल एरिया आहे त्या कॉन्टिनेंटल एरियामध्ये जेव्हा जे आयसोथम्स आहेत ते काय होतात ते सदर्न साईडला डेविएट होतात ते जानेवारीमध्ये. आणि ओसिनमध्ये बघा ओसिन्समध्ये अटलांटिक ओसिन्सचं एक्झाम्पल काय अटलांटिक ओसिन्सवर खूप चांगल्या प्रमाणे दिसत आहे ते. अटलांटिक ओसिन्सवर आपल्याला काय बघायला भेटतं आहे अटलांटिक ओसिन्सवर की ज्या आयसोथम्स आहेत त्या डेविएट होतात ते नदर्न साईडला. सिमिलरली जुलैमध्ये जर गेलो आपण जुलैमध्ये टेम्परेचर जास्त असतं आहे. लँडचं टेम्परेचर खूप जास्त असतं आहे ॲज कम्पेअर टू दी ओसिनमध्ये. मग जुलैमध्ये काय होतं आहे लँडवर जर आयसोथम गेली इट विल डेविएट टू दी नदर्न साईड आणि ओसिनमध्ये इट विल डेविएट टू दी सदर्न साईड. डोंट वरी जरी लक्षात येत नसेल तर डोंट वरी हे गोष्टी कधीच विचारणार नाही. ह्या गोष्टी फक्त पुस्तकामध्ये एवढ्या गोष्टीसाठीच दिलेल्या आहेत की तुमची जी कन्सेप्ट असेल ती क्लिअर होऊन जाईल. या सगळ्या प्रोसेसमधून या फिगरमधून आपल्याला बघायचं एवढंच आहे की लँडचं टेम्परेचर ॲज कम्पेअर टू दी ओसिन टेम्परेचर किंवा वॉटर टेम्परेचर हे नेहमी जास्त असतं. ऑल राईट. नेहमी जास्त नाही असं नाही म्हणता येणार आपल्याला ते नेहमी खूप व्हेरिएबल असतं आहे. राईट. जी लँड असेल ती पटकन टेम्परेचर गेन करते आणि लूज करते ॲज कम्पेअर टू दी वॉटर. या फिगरमधून त्यांना फक्त एवढंच एक्सप्लेन करायचं. नो नीड टू वरी. राईट. दे विल नेवर आस्क यू दिस दॅट फिगर अगेन टू यू. नेक्स्ट पॉईंट इज इन्व्हर्जन ऑफ द टेम्परेचर. आता इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर सी एक बेसिक फिनॉमिनन आपल्याला माहिती आहे. एखादी पर्टिक्युलर थिंग असेल त्याची डेन्सिटी कमी असेल ते खालती राहणार आणि ज्याची डेन्सिटी जास्त असेल तो वरती राहणार. इज इट? इट विल नॉट. ज्याची डेन्सिटी कमी आहे तो नेहमी खालती राहणार ज्याची डेन्सिटी कमी आहे तो वरती राहणार. ऑल राईट. फॉर एक्झाम्पल बघा जिओमॉर्फॉलॉजीमध्ये जेव्हा आपण बघू क्रॉस सेक्शन जे आपण अर्थचा जर बघितला राईट तर त्याच्यामध्ये सायमा दॅट इज अल्युमिनियम तो क्रस्टमध्ये आहे आणि निफे ज्याची डेन्सिटी जास्त आहे तो खालती आहे कोरमध्ये आहे. दुसरं एक्झाम्पल द्यायचं झालं तर बोट घ्या. वॉटर आणि बोट ही वुडनची बनलेली आहे आणि वॉटर आहे. आता वॉटरवर वूड नेहमी फ्लो करतं. वूड विल ऑलवेज फ्लो अबोव दी वॉटर. वाय दिस इज सो? बिकॉज वूडची डेन्सिटी जी आहे ती कमी आहे ॲज कम्पेअर टू दी वॉटर सरफेस जी डेन्सिटी आहे वॉटरची. सिमिलरली जर वूडला मी रिप्लेस केलं आयनने तर आयन इट विल नेवर फ्लोट. इट विल सिंक डाऊन. तर सिंकिंग कशामुळे होतं आहे द आयनची डेन्सिटी ऑफ द आयन इज मच मोर ॲज कम्पेअर टू दी वॉटर. सो दॅट्स वाय इट विल नेवर फ्लो. सो द थिंग ऑर द मटेरियल ज्याची डेन्सिटी कमी आहे इट विल स्टे अपवर्ड्स. ज्याची डेन्सिटी जास्त आहे इट विल स्टे डाऊनवर्ड्स त्याच्या वेटमुळे. सो हाच फिजिक्सचा जो लॉ आहे इट विल ऑल्सो अप्लाय टुवर्ड्स दी जे एअर मास आहेत त्यांना आहे. सपोज ए एअर मास आहे आणि बी एअर मास आहे. ए एअर मासचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस. बी एअर मासचं टेम्परेचर आहे सपोज 20 डिग्री सेल्सिअस. सो ए एअर मासचं जे टेम्परेचर जो 30 डिग्री सेल्सिअस आहे त्याचं टेम्परेचर जास्त आहे त्याची डेन्सिटी कमी होणार. इट विल फ्लो अपवर्ड्स त्याची अपलिफ्टमेंट होणार. आणि बी एअर मास त्याचं टेम्परेचर 20 आहे त्याची डेन्सिटी पण जास्त असेल इट विल फ्लो डाऊनवर्ड्स. राईट. सो देर विल बी बी एअर मास आणि त्याच्यावरती असेल ए एअर मास. इट इज दी नॉर्मल प्रोसेस. नॉर्मल प्रोसेसमध्ये असं बघायला भेटतं. पण स्लाईडमध्ये जो फिनॉमिनॉन दिलेला आहे इट इज इन्व्हर्जन ऑफ द टेम्परेचर. इन्व्हर्जनमध्ये काय होतं आहे इन्व्हर्जन हा वर्ड कशासाठी स्टँड करतो आहे उलटं रिव्हर्स बघायला भेटतं आहे. सो या फिनॉमिनॉनमध्ये आपल्याला काय बघायला भेटतं आहे वी आर सीइंग द एक्झॅक्ट ऑपोजिट थिंग. एक्झॅक्ट ऑपोजिट थिंग म्हणजे काय इथे काय असेल जे कोल्ड एअर असेल ज्याची डेन्सिटी जास्त असेल ना इट विल बी रिसाइडिंग ॲट दी अर्थ सरफेस. आणि ऑल राईट हे परत चालू करतो. हे इन्व्हर्जन थोडंसं परत मागे जातो. हां. सो स्लाईडमध्ये जे इन्व्हर्जन ऑफ ॲटमॉस्फिअर याच्यामध्ये दिलेलं आहे सो त्याच्यामध्ये काय सांगायचं आहे त्यांना की इन्व्हर्जन प्रोसेसमध्ये जी एअर मास आहे याची डेन्सिटी कमी आहे तो बॉटमला राहणार. ओके. इथे माइंड इट हा जो पूर्ण प्रोसेस आहे ती एकदम एक्झॅक्टली उलटी होते आहे. ऑल राईट. ज्याची डेन्सिटी कमी आहे तो बॉटमला राहतोय ज्याची डेन्सिटी जास्त आहे तो वरती राहतोय. या प्रोसेसला काय म्हणतात इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर ही प्रोसेस म्हणतात. आता इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर ही जी प्रोसेस आहे ही जास्त वेळ नाही राहत.
हार्डली 1 तास 2 तास 3 तास ॲट मॅक्स एवढीच राहते. आणि ही केव्हा राहते, जेव्हा सन नसेल, राईट. जेव्हा केव्हा सन एनर्जी येणार तेव्हा तेव्हा इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर निघून जाणार. आता लेट्स सी इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर होतं कसं, फिगरमध्ये दिलेलंच आहे. सी जेव्हा अर्थ सरफेस जी असेल, अर्थ सरफेस डे टाईममध्ये इट विल ॲब्सॉर्ब दी मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोलर रेडिएशन्स. त्याच्यामुळे अर्थचं टेम्परेचर इन्क्रीज होऊन जाणार. अर्थचं टेम्परेचर इन्क्रीज झालं आहे थ्रू आउट द डे. नाव नाईटमध्ये काय होतं आहे, सी नाईटमध्ये अर्थ विल स्टार्ट डेसिपेटिंग द हीट. अर्थ विल स्टार्ट डेसिपेटिंग द हीट. संध्याकाळी ऑलमोस्ट सपोज 7 वाजता सनसेट झाला. नाव आता अर्थ इज नॉट गेनिंग द एनर्जी. नाव इट विल स्टार्ट डेसिपेटिंग द एनर्जी. संध्याकाळी 7 वाजेपासून तिने अर्थने जे टेरेस्ट्रियल रेडिएशन थ्रू इट विल स्टार्ट डेसिपेटिंग द एनर्जी. आणि त्याच्यानंतर मग काय होणार आहे, ॲट द एंड ऑफ द डे, ॲट द एंड ऑफ दॅट पर्टिक्युलर पिरियड अर्थचं टेम्परेचर खूप कमी होऊन जातं आहे. सपोज पहाटे 3 वाजता 4 वाजता. ऑलराईट. मग आता अर्थचं टेम्परेचर कमी झालं. हे कमी झालेलं टेम्परेचर इट विल गेट ट्रान्सफर्ड टुवर्ड्स दी एअर मास. अर्थच्या एक्झॅक्टली वरती जो एअर मास असेल तो. मग आता अर्थचं टेम्परेचर कमी झालं, त्याच्यावरती जो एअर मास आहे त्याचं टेम्परेचर आता कमी होणार. आणि मग याचं टेम्परेचर कमी झालं, याची डेन्सिटी आता कमी होते, याची डेन्सिटी कमी होते आणि तो काय करतोय आता मग खालतीच राहतोय. ऑलराईट. सो याच्यामुळे होतं काय आहे, इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर याच्यामुळे आपण प्रमोट करत आहोत. आता हे कधी बघायला भेटतं आपल्याला, सी सपोज एखादी विंटर नाईट आहे, विंटर नाईटला बघायला भेटतं, कारण अर्थचं जे टेरेस्ट्रियल रेडिएशन्स जे आहेत ना ते बाहेर जाऊ शकत नाही. सो ॲज यू कॅन सी इन दिस फिगर, विंटर नाईटला काय होतं आहे, विंटर नाईटला आपल्या आपले जे स्काय आहेत ते एकदम क्लिअर असतात. त्याच्यामुळे टेरेस्ट्रियल रेडिएशन्स पटापटा डेसिपेट होऊन जातात. सो सपोज जर पावसाळा चालू आहे, रेनी सीझनमध्ये भरपूर आपल्याला काय बघायला भेटतं आहे, देर विल बी अलॉट क्लाउडीनेसमुळे टेरेस्ट्रियल रेडिएशन्स बाहेर जाऊ शकणार नाही. आणि बाहेर जाऊ शकणार नाही त्याच्यामुळे होतं काय आहे की अर्थचा जो एरिया आहे त्याचं टेम्परेचर सेम राहत आहे. अर्थचं टेम्परेचर कमी होत नाही आहे किंवा जास्तही होत नाही आहे. सो त्याच्यामुळे देर विल बी नो इन्व्हर्जन ऑफ द टेम्परेचर. फक्त विंटरमध्ये मोस्ट प्रपोर्शनेटमध्ये आपल्याला इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर बघायला भेटतं. फिगरमध्ये इट इज व्हेरी क्लिअर. सी पहिल्या याच्यामध्ये कोल्ड एअर आहे, त्यानंतर वॉर्म एअर आहे आणि त्याच्यानंतर कोल्डर एअर आहे. इथे इन्व्हर्जन कुठे बघायला भेटतं आहे, हा जो मधला जो पॅच आहे वॉर्म एअरचा, वॉर्म एअर बघा या कोल्ड एअरपासून खालती आहे वॉर्म एअर, राईट. सो या वॉर्म एअरमुळे इथे इन्व्हर्जन बघायला भेटतं. जेव्हा केव्हा आपल्याला इन्व्हर्जन बघायला भेटतं, त्या इन्व्हर्जनमुळे आपल्याला काय बघायला भेटतं आहे, इट इज ए इन्व्हर्जन ऑफ नॉर्मल लॅप्स रेट. म्हणजेच काय, फिगरमध्ये पुन्हा एकदा बघा, जे बिल्डिंग्स आहेत, बिल्डिंगला टेम्परेचर आहे कोल्ड एअर म्हणजे टेम्परेचर कमी आहे. आता मी वरती जातो, टेम्परेचर इन्क्रीज होतं आहे इथे, राईट. इट इज ऑपोजिट टू द थिंग. जसं जसं अल्टिट्यूड इन्क्रीज होतं आहे तसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होतं. इट इज द इन्व्हर्जन. दे विल आस्क यू दिस. हा काइंड ऑफ फेवरेट टॉपिक आहे, इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर ऑफ द एक्झामिनर. दे विल आस्क यू द इन्व्हर्जन. इन्व्हर्जनचा मेन फिनॉमिनॉन विंटरमध्ये होतो, त्याच्यामध्ये क्लिअर स्कायज असतात. आता से इन्व्हर्जन, सरफेस इन्व्हर्जनमुळे काय होतं आहे, इट प्रमोट्स द स्टॅबिलिटी, राईट. स्टॅबिलिटी, सी सध्या स्टॅबिलिटी नाही समजलं, लेट इट बी. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण स्टॅबिलिटी आणि इनस्टॅबिलिटी परफेक्टली काय आहे ते आपण बघूया. अगेन हा स्मोक अँड डस्ट पार्टिकल हा सुद्धा जो पॉईंट आहे, लेट इट बी विथ यू. नेक्स्ट याला हा जास्त क्लिअर होईल की स्टॅबिलिटीमुळे स्मोक आणि डस्ट पार्टिकल्स हा काय होणार आहे. नेक्स्ट लेक्चरला ही स्लाईड मी तिथे ॲड करून टाकेल. सो डोंट वरी अबाउट दॅट. आता जरी नाही समजलं तरी ते ऑलराईट. बुकमध्ये आहे म्हणून ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आय हॅव नेवर सीन अ क्वेश्चन ऑन दिस स्टेटमेंट. प्लँक्स लॉ दिलेला आहे बुकमध्ये. प्लँक्स लॉ काय सांगतोय, जर एखाद्या बॉडीचं टेम्परेचर मी खूप इन्क्रीज केलं तर त्याचं जे रेडिएशन्स आहेत इट विल स्टार्ट रेडिएट द एनर्जी आणि वेवलेंथ खूप त्याची शॉर्ट होऊन जाते. आता एक्झाम्पल देतो त्याचं. फॉर एक्झाम्पल सपोज एक आयर्न बॉल आहे, त्याचं 500 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. दुसरा आयर्न बॉल आहे, त्याचंसुद्धा 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. पण जो 500 डिग्री सेल्सिअसवाला जो आयर्न बॉल आहे तो सगळ्यात जास्त एनर्जी डिसिपेट करणार ॲज कम्पेअर टू 100 डिग्री सेल्सिअसवाला आयर्न बॉल. सेकंड थिंग, जी एनर्जी रेडिएट होणार आहे ती एनर्जी रेडिएशनची जी वेवलेंथ असेल ती 500 डिग्री सेल्सिअसची सगळ्यात कमी असेल ॲज कम्पेअर टू दी 100 डिग्री सेल्सिअस. याचा प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघा तुम्ही. अल्ट्राव्हायोलेट रेज आणि व्हिजिबल रेज किंवा इन्फ्रारेड घ्या. अल्ट्राव्हायोलेट रेड याची एनर्जी खूप जास्त असते. याची एनर्जी जास्त असते म्हणून त्यांची वेवलेंथ खूप कमी असते. ऑलराईट, शॉर्ट वेव्ह असतात ते. आणि आता इन्फ्रारेड घ्या. इन्फ्रारेडची वेवलेंथ
जरा जास्त आहे ॲज कम्पेअर टू अल्ट्राव्हायोलेट, कारण त्यांच्यामध्ये एनर्जी कमी आहे. म्हणून अल्ट्राव्हायोलेटमुळे आपल्याला हार्मफुल असतो. म्हणून अल्ट्राव्हायोलेटमुळे आपल्यामध्ये म्युटेशन्स होऊ शकतात. इन्फ्रारेडमुळे म्युटेशन्स होत नाही, रेडिओ वेव्हजमुळे म्युटेशन्स होत नाही. का? कारण त्यांची वेवलेंथ ॲज कम्पेअर टू दॅट जास्त आहे. सो इन अन ॲव्हरेज प्लँक्स लॉ काय सांगतो आहे, जर एखादी बॉडी जेवढी जास्त हॉट असेल तेवढी जास्त ती एनर्जी डेसिपेट करेल आणि तेवढीच जास्त डेसिपेशन ऑफ एनर्जी जी रेडिएशन आहे त्याची वेवलेंथ कमी असेल. नेक्स्ट पॉईंट इथे आहे स्पेसिफिक हीट. दे विल आस्क यू द क्वेश्चन ऑन द स्पेसिफिक हीट अँड द रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ह्या दोन खूप गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत एक्झामिनर पॉईंट ऑफ व्ह्यूने. रिलेटिव्ह ह्युमिडिटी जेव्हा आपण प्रेसिपिटेशन बघू तेव्हा बघूया. सध्या स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट म्हणजे काय? सपोज 1 kg ऑफ वॉटर आहे. 1 kg ऑफ वॉटरचं मला टेम्परेचर इन्क्रीज करायचं आहे. 1 kg ऑफ वॉटरचं टेम्परेचर मी 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज करतो आहे. सो या प्रोसेसमध्ये मला जेवढी हीट लागते ती हीट काय आहे? स्पेसिफिक हीट. सो कुठल्याही एखाद्या बॉडीचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज करायचं त्यासाठी जी हीट लागते त्याला स्पेसिफिक हीट म्हणतात. स्पेसिफिक हीट जेवढी जास्त तेवढी जास्त मला एनर्जी लागेल त्या बॉडीचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज करायला. फॉर एक्झाम्पल बघा, लँड आहे आणि वॉटर आहे. वॉटरची स्पेसिफिक हीट खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू लँड. म्हणून वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज करायला आपल्याला जास्त हीट प्रोव्हाइड करावी लागते ॲज कम्पेअर टू दी लँड सरफेस एरिया. ओके, सो दे मे गिव्ह यू द comparison in between the specific heat or the specific heat of the water or the land surface. And our last point is air drainage. See, air drainage काय आहे हे अगेन these things are ब्रिजेसच्या बाबतीत आहे. ते एकूण आपल्याकडे 4 ब्रिजेस आहेत. एक असतो व्हॅली ब्रिज, माउंटेन ब्रिज, त्याच्यानंतर असतोय सी ब्रिज आणि लँड ब्रिज. सी ब्रिज आणि लँड ब्रिज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. आज फक्त वी विल बी कव्हरिंग द एअर ड्रेनेज आणि त्याच्यामध्ये व्हॅली ब्रिज आणि माउंटन ब्रिज. याच्यामध्ये काय आहे? सेम सपोज देर इज अ डे आणि त्या डे आहे आणि देर इज अ माउंटन चेन आणि त्या माउंटन चेनमधून त्याच्यामध्ये एक व्हॅली आहे. सो जो माउंटन स्लोप आहे त्या माउंटन स्लोपचं टेम्परेचर इन्क्रीज होणार दिवसा, ऑल राईट, आणि रात्री त्याचं टेम्परेचर कमी होणार आहे, राईट. सो आता जो स्लोप आहे त्या स्लोपचं टेम्परेचर जेव्हा इन्क्रीज होतं आहे सो त्या स्लोपवर जी एअर आहे त्याचं टेम्परेचरसुद्धा इन्क्रीज होणार. आता ती जी एअर और ती एअर मास त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होतं आहे, त्याची डेन्सिटी कमी होणार, मग इट विल स्टार्ट फ्लोविंग टुवर्ड्स दी अपवर साईड, ऑल राईट. येते लक्षात? स्लोपचं टेम्परेचर इन्क्रीज झालं त्याच्यामुळे स्लोपवर असलेली एअर मास आहे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालं, मग त्या एअर मासची डेन्सिटी कमी झाली, मग डेन्सिटी कमी झाल्यामुळे इट विल स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड्स दी अपवर्ड साईड. आता ह्याच्या प्रोसेसला काय बोलतात? दिस प्रोसेस इज नोन ॲज दी व्हॅली ब्रिज, कारण व्हॅलीमधून बाहेर चाललेलं आहे, व्हॅलीमधून बाहेर चाललं, ऑल राईट. ह्या प्रोसेसला बोलतात व्हॅली ब्रिज. नाव आता जी एअर इथे अपवर्ड मुवमेंटमुळे वर गेलेली आहे तिथे व्हॅक्यूम क्रिएट झाला आहे. तर व्हॅक्यूम फिलअप करण्यासाठी अजून एअर लागेल ना आपल्याला, तर ती एअर कुठून भेटणार? अपवर्ड साईड. ही जी एअर असते ही त्याला रिप्लेस करते. फिगरमध्ये दिलेलं आहे बघा, फिगरमध्ये बघा व्हॅली ब्रिजमधली जे स्लोप आहेत त्या स्लोपवरची जी स्लोप जो आहे त्या स्लोपवरती जी एअर आहे ती वरती जाते आणि वरची जी एअर आहे ती खालती येते. नाव कसं लक्षात ठेवणार? व्हॅली ब्रिज आणि माउंटन ब्रिज. व्हॅली ब्रिजमध्ये काय? व्हॅली ब्रिजमध्ये एअर विल मूव्ह फ्रॉम दी व्हॅली टुवर्ड्स दी अप्पर एरिया. हे कधी होतं? हे दिवसा होतं, डे टाईममध्ये. आणि आता माउंटेन ब्रिज काय आहे? हे रात्री होतं आहे. माउंटेन ब्रिजमध्ये बघा अगेन जे स्लोप आहेत स्लोप एरियाचं जे टेम्परेचर आहे ते डिक्रीज होत आहे. सो टेम्परेचर डिक्रीज झालं, अगेन त्या स्लोपवर जी एअर आहे त्याचं टेम्परेचर डिक्रीज होणार, त्याचं टेम्परेचर डिक्रीज झालं त्याची डेन्सिटी वाढणार. आता डेन्सिटी वाढणार, इट विल स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड्स दी अपवर्ड और लोअर. इट विल डेफिनेटली मूव्ह टुवर्ड्स दी लोअर साईड. ही फिगर बघा, त्याच्यामध्ये दिलेलं आहे माउंटेन ब्रिज. सो ती जी एअर आहे त्याची डेन्सिटी इन्क्रीज झाली, इट विल बिहेव लाईक ए वॉटर. ती फ्लो करणार व्हॅलीमध्ये. आता व्हॅलीसारखी ते फ्लो होत आहे, खालती जात आहे, ऑल राईट. आणि मग खालती व्हॅलीमध्ये तिथे काय होणार? ॲक्युमुलेशन ऑफ दी कोल्ड एअर होणार आहे. आणि ॲक्युमुलेशन ऑफ कोल्ड एअर ही प्रोसेस कशासाठी प्रॉब्लेमकारक असते? कारण जर व्हॅलीमध्ये जर काही लोक राहत असतील तर रात्री तिथं टेम्परेचर खूप प्रमाणामध्ये कमी होऊन जातं आहे. -4, -5 डिग्री सेल्सिअस होतं आहे. तिथे जे क्रॉप्स असतील, फार्म्स असतील त्यांना प्रॉब्लेम येणार आहे. तिथले जे ॲनिमल्स असतील, राईट, शेळ्या असतील, मेंढ्या असतील, व्हॉट एव्हर जे काय असेल त्यांना प्रॉब्लेम होईल. तिथे फ्रॉस्ट यायची शक्यता असते.
फ्रॉस्ट येतो तिथे तिथलं पाणीसुद्धा गोठून जातं माउंटेन ब्रीजमुळे रात्री. म्हणून बघा माउंटन्सवर जी शेती असते लोक राहत असतात ते व्हॅलीमध्ये राहत नाही, ते वरती राहतात. राईट. तुम्ही मेघालयाचं एक्झाम्पल घ्या. टेरेस फार्मिंगचे फोटोज तुम्ही बघितलेले असतील. ते कुठे असतात? आपले माउंटन्सवर असतात. का? कारण माउंटन ब्रीजमुळे स्पेसिफिकली विंटर सीझनमध्ये माउंटन ब्रीजमुळे त्यांचे जे कॅटल्स असतील त्यांचे जे ॲग्रिकल्चर एरिया असेल तो डॅमेज होऊ नये म्हणून असं असतं. ऑलराईट. सो आय डोंट थिंक सो जास्त काही एक्सप्लेन करण्यासारखं आहे याच्यामध्ये. व्हॅली ब्रिज आणि माउंटन ब्रिज डायरेक्टली दिलेलेच आहे इथे, कसे आहेत तिथे. नाव याच्यावर क्वेश्चन्स कसे फॉर्म होतील की व्हॅली ब्रिज हा दिवसा असतोय का नाईटला असतोय हे. त्यानंतर याचं एक्झॅक्ट फिनॉमिनॉनवर तुम्हाला ट्रू ऑर फॉल्सचं क्वेश्चन विचारू शकतात. सिमिलर विथ दी माउंटन ब्रिज ऑल्सो. आणि त्यानंतर दे विल आस्क यू की माउंटन ब्रिजचे किंवा व्हॅली ब्रिजचे इम्पॅक्ट्स ऑन दी ह्युमन लाईफ. ऑलराईट. ओके. या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे. या लेक्चरमध्ये आपण सोलर इन्सोलेशन म्हणजे काय ते बघितलं आहे. टेरेस्ट्रियल रेडिएशन्स काय काय आहेत ते बघितलेलं आहे. त्यानंतर व्हॅली ब्रिज काय, माउंटन ब्रिज काय आहे, हीट बजेट एक ओव्हरऑल आपण बघितला त्याच्यावर. ऑलराईट. सो आणि काही अजून 1-2 पॉईंट्स आपण एक्स्ट्रा बघितलेले असतील. ऑलराईट. सो डू वन थिंग. NCERTचा जो सिलेबस आहे, जो स्पेसिफिक बुक आहे त्याच्यामधून एकदा वाचून काढा. इट विल मेक द थिंग्स क्लिअर फॉर यू. त्याच्यानंतर पुन्हा एकदा ही व्हिडिओ बघा. द मोर यू वॉच, द मोर यू रीड फ्रॉम दोज NCERTs, इट विल बी मोर बेटर फॉर यू. ऑलराईट. ओके. सो थँक्यू फॉर द टुडे. ह्या लेक्चरमध्ये आपण एवढं बघितलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण याचा जो ॲडव्हान्स व्हर्जन आहे थोडंफार जो क्लायमेटॉलॉजीमध्ये रेन कसा फॉर्म होतो आहे, अजून काय गोष्टी आहेत, स्टॅबिलिटी इन्स्टॅबिलिटी, आजची एक स्लाईड आपण सोडलेली आहे या लेक्चरमधली, ती स्लाईड आपण पुन्हा कॅरी आउट करणार आहोत. राईट. त्या गोष्टी आपण बघू. ऑलराईट. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा. तुमचे जास्तीत जास्त क्वेश्चन्स असतील ते विचारायला तुम्ही ऑलमोस्ट पूर्णपणे फ्री आहात. आज देम. इट इज अवर पर्सनल गॅरंटी. वी विल रिप्लाय देम ॲज सून ॲज पॉसिबल. प्रवीण अकॅडमी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जे कुठले तुमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील. थँक्यू.